नमस्कार सगळ्यांना. जरा चॅनलची आणि आमची आणि माझ्या मित्राची आम्हा सगळ्यांचीच लंका लागली असं समजून घ्या. जरा मागचा आठवडा लईच डेंजरस गेला आमच्यासाठी. सो संडेला गेम खेळायला घेतला होता मित्राच्या आय डीवरती, तर चालू मॅचमधनं मला बाहेर काढून टाकलं गेमवाल्यांनी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी म्हणून. आणि मला वाटलं ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम असं 7 दिवसाचा विषय आहे, तो तर इव्हेंट पण राहील, फ्रीचं बंडल पण काढून घेऊ. मी माझ्या मेन आय डीमध्ये सुद्धा गेलो, मित्रासोबत कॉलवर असताना मी माझ्या मेन आय डीवर सुद्धा गेलो आणि माझ्या मेन आय डीची लंका लागून गेली. म्हणजे ही म्हणजे खरंच मला एक गोष्ट नाही समजली. ही आय डी मोजून 6 दिवसांसाठी बॅन केली आणि माझी आय डी 29 डेज. काय लॉजिकनी लावली नक्की? काय कॅल्क्युलेशन काय होतं नक्की करण्याच्या याचं अँटी बॅन सिस्टमचं, की एक टॉपअप करणाऱ्या प्लेयरला थोडं कमी वेळ अडकवायचं जेणेकरून तो खेळायला येईल परत, आणि एक नॉन टॉपअप प्लेयरला पूर्ण महिनाभर सीझन आऊट होईपर्यंत बाहेर फेकायचं डायरेक्ट. अक्षरशः सीझन पुढच्याच महिन्याला डाऊन होणार आहे, आता थोडे दिवस राहिलेले. मी म्हटलं मी माझ्या आय डी म्हणजे ही मेन आय डीमध्ये मास्टर 129 स्टारवरती बसलेलो होतो आणि माझी इच्छा होती की कमीत कमी 200 तरी टच करावं, कारण मागच्या वेळेस मी 170ला तरी टच केला होता आणि नेमकी त्या टायमावर सीझन आल्याच्यामुळं CS रँक मॅच थांबून गेली. आणि या हरामखोरांची इतकी नालायकगिरी तर बघा फक्त. ही वाली आय डी माझ्या मित्राची प्राईम बॅच लेवल 1ची आहे, पण ही मोजून 6 दिवसांसाठी बॅन मारली. आणि माझी आय डी बिना टॉपअपची यावाल्या आय डीपेक्षा जास्त वस्तू या आय डीत पडेल, याच्यापेक्षा जास्त रेअर वस्तू माझ्या आय डीत पडेल, आणि माझी आय डी 29 दिवसासाठी गायब केली फॉर अ नो रिझन. काय कारण काय असणार आहे? मी म्हणजे मित्रासोबत कॉलवर असताना आमचं जरा डिस्कशन झालं की नक्की काय प्रॉब्लेम काय हा. तर कॉल कट झाला. त्याच्यानंतर मी मग म्हणजे अजून एका माझ्या मित्राकडे गेलो एरियामधला. तर त्याला विचारलं, कारण तो एक्सपर्ट आहे म्हणजे याच्या सगळ्या वस्तूंमध्ये. सर त्यांनी मला काय सांगितलं, ही जी माझी मेन आय डी याच्यामध्ये ज्या लेवलचा मी म्हणजे खेळतो आहे, म्हणजे BRला मास्टर, इलाईट हिरो 4 आणि CSचं म्हटलं तर मास्टर, इलाईट मास्टर 100-150च्या रेंजच्यामध्ये. तर हा गेम प्ले जर का लो लेवलवाल्या आय डीमध्ये, ते पण जर का या आय डीमध्ये 2 सीझन डाऊन होऊन गेलेले BRCSचे, त्याच्यात जर खेळलो तर डायरेक्टली सस्पिशियस ॲक्टिव्हिटी म्हणून डिटेक्ट होते, कारण अचानकच ती आय डी झोपेतून उठली. प्लस ती अचानक इतके धडाधड मारून राहिली जसं का म्हणजे या आय डीमध्ये प्रत्येक मॅचमध्ये माझे ऑन ॲन ॲव्हरेज 5 किल आहे आणि ऑन ॲन ॲव्हरेज डॅमेज 5,000पेक्षा जास्तीचा डॅमेज आहे. सो तुम्हीच आता विचार करा, 2 सीझन BRCS दोन्हीमध्ये सीझन डाऊन झालेली आहे एक आय डी, ज्याच्यात अचानक रॉकेटसारखी फायरिंग सुरू होऊन गेली. आणि याच्यामध्ये प्राईम मॅच लेवल 1 आहे आणि फक्त एकच बुया पास फक्त परचेस्ड आहे याच्यात, एकच. आणि ही मोजून 6 दिवसासाठी बॅन आहे. आणि ही माझी मेन आय डी 7 वर्ष जुनी मेन आय डी, 7 वर्ष जुनी. मला प्रत्येक डिसेंबरच्या 27 तारखेला एक इयरचा टॅग म्हणजे टॅग भेटत राहतो. माझी 7 इयरची आय डी झालेली आहे. मी यूट्यूब कधी 2025च्या डिसेंबर 27 किंवा 28ला सुरू केली होती मी, कारण त्या टाईमवरती मी 7 इयर ओल्ड प्लेअर होऊन गेलो होतो. म्हटलं एक काम करू, त्यापासून व्हिडिओ टाकायला सुरू करू. आणि या आय डीची लंका लावली आहे खरंच गेमवाल्यांनी. काय हिपोक्रेसी नक्की काही समजत नाही मला. आता ज्या लोकांना माहीत नाही हिपोक्रेसी म्हणजे काय राहते, हिपोक्रेसी म्हणजे अन्याय करणं नेक्स्ट लेवलवरती, ते पण
म्हणजे समजा एखाद्या श्रीमंत माणसाने एखाद्या गरिबाला जर का गाडी खाली कुचलून मारलं तर त्याला मोजून किती 1 किंवा 2 लाखाची पेनल्टी. पण जो गरीब माणूस, जर का एखाद्या गरीब माणसाने साधं एखाद्याच्या मंत्र्याच्या गाडीवर चुकून त्याचा टमाटरसुद्धा पडला तरी त्याच्यावर केस फाईल होती. हे असा सीन झालाय माझ्यासोबत. हे लोक ऑन स्क्रीन माझ्यासमोर दाखवते डोमेस्टिक हिपोक्रेसी. म्हणजे काय नक्की काय लॉजिकने लावलं असेल यांनी माझ्या मेन आय डीला 30-29 दिवसाची बॅन आणि या आय डीला मोजून 6 दिवसांची बॅन. आता ही आय डी मी माझ्या मित्राकडनं मोजून फक्त 3 दिवसासाठी वापरली. हां, आणि असं पण नाही की मी 3 दिवस कंटिन्यू या आय डीवरती खेळत होतो. या आय डीमध्ये एकदा ते 100 टोकन जमा होऊन गेले ते UGच्या इव्हेंटमध्ये, जुजुत्सू अवेकनिंगच्या इव्हेंटसाठी जे टोकन लागतात ते 100 टोकन होऊन गेले. मी स्पिन मारून द्यायचो आणि बाहेर निघून यायचो. बट इथं मी या आय डीमध्ये अक्षरशः एकदम फोकस राहून खेळायचो. माझी ही आय डी आता ओपन नाही होते. जर काय म्हणजे माझ्या फ्रेंड लिस्टमधल्या एखाद्याने, म्हणजे आता इथं UID आहे माझी, UID फक्त एकदा जाऊन गेममध्ये सर्च टाका आणि बघा तिथं टाकलेलं आहे रिपोर्ट चॅट म्हणून 19 तारखेला माझी आय डी गायब केली गरिनावाल्यांनी डायरेक्ट. हां, सोमवारी गरिनावाल्यांनी माझी आय डीची लंका लावून टाकली, माझ्या मित्राच्या आय डीची पण लंका लावून टाकली. ही त्याची UID आहे. आणि अक्षरशः या एका कारणाच्यामुळं माझे 29 तारखेला एक मी व्हिडिओ रेकॉर्ड करणार होतो तर ती चालू मॅचमधनं मी कट होऊन गेलो. आणि हीच जी टट्टी जी झालेली माझ्यासोबत, याचं मला स्क्रीनशॉट काढावा लागला. कारण मी मॅच बाहेर आलो त्यावेळेस मी लगेच म्हणलं काहीतरी गडबड झाली. मी रेकॉर्डिंग कट केली आणि पुढच्या सेकंडला पाहतो माझ्यासमोर हे आलं. हे बा आता इथं लिहिलेलं आहे सिस्टम हॅज डिटेक्टेड ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटी इन युअर अकाउंट हॅज बीन टेम्पररीली सस्पेंडेड. ओनली डाउनलोड फ्री फायर फॉर ऑफिशियल चॅनल. यू मे प्ले नॉर्मल अगेन वन्स अकाउंट सस्पेन्शन इज लिफ्टेड. पण म्हणजे ठीक आहे, याने टेम्पररी बॅन केलेली, ओके मान्य केलं. पण एक पूर्ण सीझन गायब झाल्यानंतरून हे मला खेळायला देणार आहे. म्हणजे आता या फेब्रुवारी 1ला दुपारी 2 वाजता CS नवीन सीझन सुरू होणार आहे. CS किंवा BRचा आय गेस, हां BRच्या CSचा कोणता तरी. मी दोन्ही BR आणि CS या दोन्हीमध्ये चांगल्या रँक होल्ड करून ठेवली माझी. आणि अक्षरशः BRला इलाइट 4वर जाऊन बसलेलो आहे मी. पण तरीसुद्धा घरण्याला हे नाही वाटत की पोटेन्शियल प्लेअर गेममधनं बाहेर झालेलं आहे. फक्त का आय डी इकडं तिकडं स्विच केल्याच्यामुळं, ते पण त्याच्या मित्राच्या आय डीमधनं. यांनी यासाठी सस्पेंड केलेली की ही आय डी नॉन टॉपअपवाली, हिला जास्त दिवस सस्पेंड करा, याचा सीझन डाऊन व्हायला पाहिजे आणि याला मोजून फक्त 6 दिवसासाठी बॅन करा. जेणेकरून सीझन आला तर हा खेळू पण शकेल आणि नवीन वस्तू परचेस पण करू शकेल.